मटणाचा वास. लक्ष्मी काकू आणि कोंडीबा एक गरीब जोडपे. त्यांना एक मुलगा होता. तो पण दूर शहरात बायको पोराबरोबर राहत होता. कोंडीबाने स्वतःची जमीन विकून पोराला सरकारी नोकरीत लावून दिला होता. पुढे पोराचे लग्न झाले आणि पोरगा बदलला. आई बापाकडे डुंकून सुद्धा बघेना. त्याने बंद करून टाकले होते. हातात राहते घर सोडून काहीच राहिले नव्हते. मोलमजुरी करून पोट भरण्याशिवाय त्या दाम्पत्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. शेवटच्या भेटी मुलाने केलेला अपमान सहन न होऊन सरळ मार्गी कोंडीबा दारू प्यायला लागला. त्याने देवावरची श्रद्धा उडवून गेली. दिवसभर मोलमजुरी करणे आणि संध्याकाळी त्याची दारू पिणे, बस एवढंच त्याची दिनचर्या झाली होती. लक्ष्मी काकूचे पूर्णपणे वेगळं होते. एवढे वाईट दिवस येऊनही तिची देवावरची श्रद्धा कमी झाली नव्हती. लक्ष्मी काकू गेली कित्येक वर्ष नवरात्र घरी घट बसवत असे. त्याची विधिवत पूजा अर्चना करण्यात तिला खूप आनंद होत असे. तिचा घरातल्या देवावर प्रचंड विश्वास होता. यावर्षीही तिने मोठ्या श्रद्धेने घट बसवला. मनोभावे पूजा केली. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिने कोंडीबाला विनवणी केली. अहो, आता निदान 10 दिस तरी त्या बयेला तोंड नका लावू. म्या पाया पडते तुमच्या. कोंडीबाने तिच्याकडे एक निर्विकार नजर टाकली आणि मान हलवत तो बाहेर गावच्या दिशेने निघून गेला. त्याचे घर गावाच्या अगदी एका टोकाला होते. अवघे 2 खोल्याचे कौलाचे छप्पर असलेले घर छान पांढऱ्या मातीने सारवल्यामुळे त्या दिवशी अगदी लख्ख दिसत होते. घराबाहेर जनावरे आत येऊ नयेत म्हणून बोरीच्या फांद्यांचे कुंपण होते. पहिले 2 दिवस कोंडीबा एक थेंब दारू न पिता घरी आला होता. हे बघून लक्ष्मी काकू देवीचे मनापासून आभार मानत होती. नवरात्रीचा 3रा दिवस होता. देवीची संध्याकाळची पूजा आटोपून लक्ष्मीबाई दरवाजाबाहेर कोंडीबाची वाट बघत बसली होती. तिच्या शेजारीच पाळलेले कुत्रा खंड्या बसलेला होता. कोंडीबा सकाळी पासून कुठेतरी कामाला गेला होता. रात्रीचे 10 वाजत आलेले. काळजीत पडलेल्या लक्ष्मी काकूला गावाकडून एक आकृती डुलत येताना दिसली. त्याबरोबर खंड्या देखील त्या आकृतीच्या दिशेने गेला. कोंडीबाच आहे याची खात्री पटताच लक्ष्मीबाई त्यांचे डुलणे बघून तोंडावर पदर दाबून हुंदका आवरण्याचा प्रयत्न करत घरात निघून गेली. गेल्या 2 दिवसांपासून एक थेंब पण दारू न पिलेला कोंडीबा त्या रात्री मात्र नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत घरी आला होता. त्याच्या सोबत मटणाची पिशवी देखील होती. कोंडीबा इथून मागे कधी एवढ्या खालच्या थराला गेला नव्हता. घरात पाऊल ठेवताच कोंडीबा बोबड्या शब्दात बोलला, लक्ष्मे, कुठं तडफडली? धर, वशाट आणलंय. मस्त कालवण करून आण. मला लय भूक लागलीया. देवीचे घट घरात असताना मांसाहार शिजवणे म्हणजे लक्ष्मी काकू साठी पापच होते. तिने त्याला हटकले. अव, असं करू नका सा. देवीच्या नवरात्रीला हे मटण घरात आणू नका सा. पाप लागल. देवी कोपिली तर काहीच भी राहायचं नाही. पण कोंडीबा नशेत तर्र होता. तो कोपऱ्यात पडलेले फावडे हातात घेऊन तिच्या अंगावर धावून गेला आणि ओरडू लागला, लक्ष्मे, वाटोळं व्हायचं काय बाकी राहिलंय? अन तू कोठे असली भक्त आहेस? मला बऱ्या बोलाने शिजवून
वाढती का नाही का फोडू तुझं टक्कुर तुझं. लक्ष्मी काकू त्याच्या तो रुद्र अवतार बघून मागे सरकली, पण परत निर्धाराने पुढे होत हात जोडून म्हणाली, तुम्ही आज मला मारून टाकलं, पण म्या हातानं हे पाप नाही घडायचं. कोंडीबा हात उगारून फावडे तिच्या डोक्यात टाकणारच होता, एवढ्यात अचानक बाहेरून खंड्या भुंकत वेगात आत शिरला. त्याच्या मालकिणीला मारणाऱ्या कोंडीबाच्या अंगावर तुटून पडला. खंड्या प्रचंड खवळला होता. कोंडीबावर भयानक रागात हल्ला करत होता. कोंडीबा खंड्याच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दरवाजाकडे पळाला. कोंडीबाने दरवाजाच्या बाहेर पाऊल ठेवलाच होते, तेवढ्यात लाल साडी नेसलेली एक बाई खालच्या पायरीजवळ गुडघ्यावर बसलेली त्याच्याकडे पाशवी नजरेने पाहत असताना त्याला दिसली. तिच्या डोळ्यात काहीतरी विचित्र होते. तिची जळजळीत नजर थेट त्याच्या मेंदूपर्यंत भेदत गेली. कोंडीबाच्या अंगातली सगळी दारू एका क्षणात उतरली. भीतीने पोटात गोळा आला. त्याने पुन्हा घरात शिरण्याचा प्रयत्न केला, पण आतून खंड्या परत गुरगुर करत रागाने त्याच्याकडे धावला. लक्ष्मी काकूंना मात्र काय घडलं आहे याचा काहीच तपास लागत नव्हता. त्यांनी खंड्याला शांत केले आणि कोंडीबाकडे बघितले. कोंडीबाचा भीतीने पांढराफट पडलेला चेहरा बघून लक्ष्मी काकू बुचकळ्यात पडल्या. तेवढ्यात घाबरगुंडी उडालेला कोंडीबा लक्ष्मी काकूला दरवाजाकडे इशारा करत बोलला, लक्ष्मे, बाहेर बघ, कोण हाय. मला तर काय तरी वेगळं वाटतंय. एकातच लक्ष्मी काकू पुढे झाल्या. त्यांनी दरवाजात येऊन बाहेर डोकून बघितले. एक बाई शेवटच्या पायरीजवळ बसली होती. आता तिचे रूप पालटत चालले होते. लक्ष्मी काकूला कळाले की हे साधे प्रकरण नाही. तिने कोंडीबाला मागे ओढले. स्वतः पुढे होत, ए बाई, एवढ्या रातच्याला काय उंबरा धरून बसली हायस? काय पाहिजे ग तुला? भूक लागली असल तर थोडी मेथीची भाजी आणि भाकरी हाय, वाढून देऊ का? हिम्मत करून त्या बाईला विचारले. काय पाहिजे ग तुला? भूक लागली असली तर मेथीची भाजी आणून भाकरी हाय, काढून देऊ का? हिम्मत करून त्या बाईला विचारले. ती बाई आता लक्ष्मी काकूच्या डोळ्यात पाहत तिने तिचा चेहरा अजूनच भयंकर झाला. चेहऱ्यावर क्रोधित भाव यायला लागले होते. लाळ टपकवणारी गर्द लाल जीभ ओठावरनं फिरवून ती बाई भयानक घोगऱ्या आवाजात बोलली, ए, मला ती मेथी फिती काय नको. एक तर तुझा नवरा दे, नाही तर त्याने आत्ता आणलेलं मटण दे. त्याच्या वासानंच मी त्याच्या मागं इथवर आलीया. ते तुझ्या घरात तू बसवलंय ना, म्हणून मला आत नाही येता आलं. दे लवकर बाहेर. तिचा आवाज ऐकून लक्ष्मी काकूच्या काळजाचा उडाला. तिने आतमध्ये कोंडीबाकडे नजर वळवली. तेवढ्यात कोंडीबाने भीतीने थरथर कापत हातातील मटणाची पिशवी बाहेरच्या दिशेने फेकली. त्या बाईने कोणाला कळण्याच्या आतच एखाद्या हिंसक श्वापदासारखे आवाज करत त्या पिशवीवर झडप घातली. पिशवी तोंडात पकडून काही क्षणातच ते अनोळखी श्वापद अंधारात गायब झाले. खंड्या देखील त्याच्या मागे पळत जाऊन कुंपणाजवळ उभा राहिला. अंधारात बघत भुंकू लागला होता. ते सर्व बघून कोंडीबा भीतीने घामाघूम झाला होता. त्याने ध्येय मोकून घटासमोर डोके टेकले. देवीची क्षमा मागितली. देवी, माफ कर मला, माफ कर.
असं पुण्यांदा नाही होणार. लक्ष्मी, परत मी अशी चूक नाही करणार. मला माफ कर. लक्ष्मी काकूला सगळी परिस्थिती समजली होती. तिला कळाले होते की आलेले हे भयानक संकट देवीच्या कृपेने टळले होते. कदाचित याच घटनेने मुळे थरकाप उडालेला कोंडीबा परत योग्य मार्गावर येऊ शकणार होता. स्टोरी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा.